तर काय म्हणत्या पब्लिक, तर आज सकाळी लवकर हॉटेल आल्यामुळे म्हटलं जरा साफसफाई करून घेऊया. साफसफाई करतच होतो तोपर्यंत मम्मी म्हणली दातांच्या दवाखान्यात जाऊन या. मग काय लगेच काढली गाडी आणि निघालो मम्मीला घेऊन दवाखान्यात. दाताने एवढं ऊन लागते काय बोलू नका, पण काय शेवटी कसं जर नेलं मम्मीला दवाखान्यात. काय आत नेलं, चेकअप बिकअप केलं. चेकअपचा व्हिडिओ काढायला काय परमिशन नव्हती, त्यामुळे चेकअपचा जास्त व्हिडिओ काढला नाही. म्हणून काय लगेच आवरला निघालो आम्ही आमच्या हॉटेल. 5 मिनिटात हॉटेलमध्ये पोहोचलो. हे आमचं हॉटेल आहे बघा. हॉटेलमध्ये पोहोचलो, थोडा कंटाळा म्हणजे थोड्या वेळ गेम खेळूया म्हणून गेम चालू केली आणि 5-10 मिनिटं गेम खेळत बसलो. तर मम्मीने लगेच मला डबं भरायला बोलवलं बघा. तर डबं भरत रोजचं 100-200 ग्रॅम मी असं प्रोटीन खातोय, कारण की प्रोटीन खाल्ली की आपल्या शरीरासाठी चांगलं असतंय. एवढ्याच सगळं डबं भरून झालं मम्मी म्हणजे डबं देऊन जा म्हणून निघालो डबं घेऊन. असं गाडीवर ठेवून भावानं रोजचं वेगवेगळ्या ठिकाणी डबं पोहोचवणं म्हणजे भावानं सुखाचं नसतं. या पैसा भावानं सगळ्यांनी दिसतो, पण त्या पैशाच्या मागली भावानं मेहनत आणि ही कुणाला दिसतच नाही. आणि असल्या कड्याकाच्या उन्हात आणि यात ते चाललंय NH4 मेगा हायवेचं ब्रिजचं काम, त्यामुळे ट्रॅफिक जाम असते. त्यामुळे सगळ्यांनी हळूहळू जायला लागते. भावानं स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ शेवट झालाय त्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.